मुख्याध्यापिका विरकर मॅडम, आपल्या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका हाडके मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। याच्या आधी आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण संस्थेच्या वतीने एक रक्षाबंधनाच्या निमित्ताने सैनिकांना पत्र आणि राखी हा जो उपक्रम आपण राबवलेला होता। या आपल्या विद्यालयातून 1000 राख्या व शुभेच्छा पत्रे 21 आसाम रायफल्स कोलकाता या ठिकाणी पाठवण्यात आले होते। आमच्या विद्यार्थिनींच्या प्रेमपूर्वक भावना व राख्या 7 ऑगस्ट 2025 रोजी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि 9 ऑगस्टचा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात तिथे साजरा झाला आणि सर्व विद्यार्थ्यांनी हा आनंद सुद्धा आभारपत्र आल्यावरती व्यक्त केला आमच्या जवळ येऊन। पण आज प्रत्यक्ष तुम्ही स्वतः येऊन आमच्या या विद्यार्थिनींचं कौतुक करण्यासाठी या कौतुक सोहळ्यास माननीय श्री सूळ साहेब उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते। सूळ साहेब आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री किशोर बापू वासर आणि त्याचप्रमाणे सर्व संस्था पदाधिकारी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देता यावा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवतो आणि यापैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा, कारण हा पहिला इव्हेंट होता आणि सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता। खरं तर या सर्व मुलांच्या भावना, पालकांच्या भावना याच्यामुळेच ही पत्र आम्ही वेळेत पोहोचवू शकलो, याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि खूप अभिमान वाटतो। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय बिपिन सूळ साहेबांचा सन्मान या ठिकाणी श्रीफळ, गुलाब पुष्प आणि शाल देऊन होतं, त्याचा स्वीकार त्यांनी करावा ही नम्र विनंती आहे। वास्तविक हा सन्मान जो आहे तो आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी कर्नल अमित विजय माने की त्यांच्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या आपण पूर्ण करू शकलो आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बिपिन सूळ साहेब हे देखील आपल्या सातारा जिल्ह्यातील फलटण गावचे रहिवासी आहेत। सध्या 21 आसाम रायफल्स मध्ये ते कार्यरत आहेत आणि मणिपूरहून खास इथं आपल्या शाळेला भेट देण्यासाठी, मुलांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित आहेत। मी धन्यवाद देतो। माझे नाव हिंदवी विशाल जाधव। मी त्या सैनिकांना पत्र पाठवले होते, ते त्यांना पोचले ते मला त्याचा खूप आनंद वाटतो। ते आपल्यासाठी बॉर्डरवरती इतकी मेहनत घेतात, मग त्यांना काही फंक्शन्सला यायला सुद्धा भेटत नाही, मग आपण पत्र पाठवून त्यांना खुश केले, याचा मला खूप आनंद वाटतो। माझे काका सुद्धा एक सैनिक आहे। धन्यवाद। पटकन पुढे तुम्हाला कसं वाटतंय आज, आणि तुम्ही पत्र लिहिलं, ग्रीटिंग तयार केलं आणि आज साहेब भेटायला आपल्याला? गुड मॉर्निंग एव्हरीवन, माझं नाव आहे रिद्धी राहुल कुलकर्णी। जेव्हा मी ते ग्रीटिंग कार्ड बनवले होते मला खूप आनंद झाला होता की कधी होणार आहे, कधी त्यांना पोहोचणार आहे, ह्याचं मला खूप एक्साइटिंग होत होती। तर जेव्हा मी हे करत होती तेव्हा मला खूप भारी वाटले। मी मनातल्या मनात म्हणत होते की मला एकदाच मला सोल्जरला भेटायचे। तर मला हे आल्यावर मला खूप आनंद झाला होता मनातल्या मनात। जेव्हा मी इथं आले आणि सोल्जर पण आले होते तेव्हा मला खूप आनंद झाला होता। धन्यवाद। खूप छान भावना व्यक्त केलं। आता हे व्हिडिओज आहेत, आपण अमित माने सर आणि 21 बटालियन आपण पाठवणार। सर आपण भेटीला आलाय, तिला खूप आनंद झाला आणि एक फोटो देखील काढायची इच्छा तिची आणि इच्छा ती पूर्ण होईल। खूप छान आपल्या भावना व्यक्त केल्या। स्वानंदी पटकन ये। नमस्कार, माझे नाव स्वानंदी विकास भोईटे। मी जेव्हा सैनिकांना पत्र पाठवलं तेव्हा मला खूप आनंद झाला। ते आपल्या देशासाठी एवढे लढतात त्याचा मला खूप अभिमान आहे। मला त्यांना पत्र पाठवताना खूप अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो। धन्यवाद।
बहीण मुलगी असं म्हणाली की मी जेव्हा लिहित होते ना तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे या भावना असतात देशप्रेमाच्या, यानंतर श्रावणी थोडक्यात आपल्या मनाबद्दल व्यक्त करायचं. आमच्या सर्व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी 5 ऑगस्ट रोजी सैनिकांना शुभेच्छा पत्र आणि राख्या पाठवल्या होत्या. तर त्या नुसत्या राख्या आणि शुभेच्छा पत्र नव्हती, तर त्याच्या मागे ना म्हणजे आमच्या मनातली प्रत्येक भावना आणि तुमच्याबद्दलचं प्रेम त्या पत्रांद्वारे आम्ही व्यक्त केलं होतं. आम्हाला खूप अभिमान वाटतो की हे सर्व सैनिक आमच्यासाठी बॉर्डरवर लढत असतात आणि त्यांच्यामुळेच आम्ही प्रत्येक सण आनंदात साजरा करत असतो. आणि त्या म्हणजे आम्ही जी पत्र पाठवली होती त्या सर्व पत्रांचं आभारपत्र 15 ऑगस्ट रोजी त्याचं वाचन झालं. तर तेव्हा आमचं म्हणजे मन असं अभिमानानं भरून आलं की अरे आपण जे आपण त्यांच्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्यांचाही त्यांना खूप आनंद झाला. आणि प्रत्येक व्यक्तीला म्हणजे त्यांनी केलेल्या आम्ही जसं आमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर त्या कौतुकाची आम्हाला गरज होती. तर त्याच कौतुक म्हणजे खूप भारी वाटते आणि सर आम्हाला प्रत्यक्ष भेटायला आले त्याचा तर आम्हाला खूप अभिमान आहे. म्हणजे ते सर्व तिथं आपल्या प्राणाची पर्वा न करता तिथं लढत असतात, म्हणूनच आपण प्रत्येक सण प्रत्येक क्षण आपल्या आनंदात साजरा करू शकतो. सर आय रिअली प्राऊड ऑफ यू अँड युअर वर्क. सर्वात प्रथम मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार मानते आणि मी मृणाल महेंद्र लावळे बोलायला सुरुवात करते. खरं तर हे सर्व इथं उपस्थित राहिले आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारच आहेत ते नक्कीच, पण आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या प्रत्येक सैनिकापर्यंत पोहोचवल्या आणि नक्कीच प्रत्येक सैनिकाच्या म्हणजे आमचा जो भाव आहे त्याच्या डोळ्यात नक्कीच अश्रू तरळले असणार आहेत ह्याची मला नक्कीच खात्री आहे. कारण का आम्ही त्या पत्रात असं लिहिलं होतं की भारतात म्हणजे जवळपास संपूर्ण भारतात प्रत्येक लोक हा रंगपंचमी कशी साजरी करतो. नंतर एक वेगळा सन्मान या ठिकाणी आपण करतो. हे सगळं शक्य झालं कारण 2000 किलोमीटरचा पत्रांचा प्रवास होता. 9 तारखेला रक्षाबंधन होतं, 5 तारखेला पत्र आपली इथून निघाली. आधी खूप पोस्ट ऑफिसचे काही प्रॉब्लेम्स होते, पण त्याच्यानंतर पुन्हा 5 तारखेला कारण प्रबळ इच्छाशक्ती होती, सर्व मुलांची खूप चांगल्या भावना होत्या आणि त्याच्यानंतर 5 तारखेला निघालेली पत्र जी ती 7 तारखेला ही मणिपूरला पोहोचली. ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती. आणि याच्यामध्ये जे सहकार्य होतं ते कर्नल अमित विजय माने यांचं होतं. अमित विजय माने हे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी, आमचा अभिमान आहे आणि आजच्या कार्यक्रमाला त्यांचं वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया आणि सरांना विनंती आहे की त्यांचा सन्मान आपण बुके आणि श्रीफळ देऊन करावा. कर्नल अमित विजय माने यांचे वडील विजय माने या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान हा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं होतं, त्याचा स्वीकार त्यांनी करावा ही नम्र विनंती आहे. इकडे बघ. मनोगताची सुरुवात आणि शेवट कसा म्हणून खरंच कळत नाही, कारण की सैनिकांप्रती असलेली भावना ही लिहिणं वेगळं असतं आणि त्यांच्यासमोर मांडणं हे खरंच वेगळं असतं आणि त्याचा जो आनंद असतो तोही खूप वेगळा असतो. सर खरं म्हणजे आम्ही तुम्हाला पत्र पाठवली, खरं म्हणजे ते पत्र शब्दात ज्या आमच्या मनात सैनिकांबद्दल प्रेम, आपुलकी, माया जे काही आहे ते सगळं आम्हाला एका पत्रात मांडायचं होतं आणि आम्ही जेव्हा आम्हाला सांगितलं आमच्या मराठी विषय शिक्षकांनी की पत्र लिहायचे सैनिकांना, तेव्हा आनंद तर खूप झालेला, त्याबरोबर भीती पण वाटत होती जर काही असं लिहिलं गेलं तर काय होईल नक्की. मला त्या दिवशी असं कळलं की आपण सैनिकांना पत्र पाठवणार आहोत. त्या दिवशी मी लगेच पत्र लिहायला घेतलं. त्यासोबत सुंदर अशी माझ्या हाताने मी स्वतः राखी तयार केली आणि ती राखी पाठवली. खरंच मला खूप अभिमान वाटतो की जे बॉर्डर आपली रक्षा करतात, इतके म्हणजे प्राण्यांची पर्वा न करतात, आपल्यासाठी लढतात, त्यांना पत्र पाठवायचं म्हणजे मला इतकं भारी वाटलं होतं ना. माझे काका पण आर्मीमध्ये, माझे काका मला दरवेळेस सांगतात की बॉर्डरवर असं होतं तसं होतं की म्हणजे मला इतकं हे झालं होतं ना
मला अशी इच्छा होती की मी एकदा तरी कर्नल साहेबांना भेटावं आणि ती इच्छाच पूर्ण होते. खरंच मला खूप भारी वाटतंय. थँक्यू. मॉडर्न आई एज्युकेशन सोसायटी कोरेगावचे अध्यक्ष तसेच सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी बहिणींनो, तुम्ही आता बोलायचं हे सेंटेन्स नाहीत कारण एवढं स्टेज डेअरिंग पण नाही आहे बोलायचा आणि माझा संबंध थोडासा फारसा नाही. पण ज्या दिवशी तुम्ही पाठवलेल्या राख्या वगैरे तिथं भेटल्या त्या दिवशी खरंच आमचं भरपूर मोठं सेलिब्रेशन झालं त्या दिवशी. आणि तुम्ही पाठवल्या होत्या महाराष्ट्रातून आल्या होत्या आणि त्यातली त्यात सातारा जिल्ह्यातून आल्या होत्या, जो माझा पण जिल्हा आहे आणि माझ्या सिवनचा पण जिल्हा आहे आणि त्यांचं स्कूलमधून आल्या. ते अतिशय आमच्यासाठी आनंदाची बाब होती. आणि त्यानंतर तुम्ही राख्या दिलेल्या त्यामध्ये काही चॉकलेट्स होत्या, पत्र पण होती, काही चॉकलेट्स पण मिळाल्या आम्हाला. शिव साहेबांशी माझं बोलणं झालं, सर चॉकलेट्स पण आहेत काय भरपूर प्रेम आहे. आणि त्यानंतर तुम्ही दिलेल्या राख्या वगैरे ते महाराष्ट्रातील 18 लेडीज आल्या होत्या तिथे, त्यांच्याद्वारे आम्हाला बांधून घेण्याचा योग आला. ते अतिशय आमच्यासाठी आनंदाची बातमी, आनंदाचा क्षण होता तो. त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार शिवसाहेबांच्या तर्फे तसंच माझ्याकडून. मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासाठी रिप्रेझेंट करायला आलो होतो स्कूलसाठी वगैरे. तुम्ही सर्वांनी छान योगदान दिलं, ते अतिशय मनपूर्वक आभारी आहे त्याबद्दल. थँक्यू. माने सर ज्यांचा परिचय आपला फार जुना आहे, इथे उपस्थित सगळे माझे मुख्याध्यापक, माझे बच्चे कंपनी, या सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? छान वाटते ना सर आपल्याकडे आलेत म्हणून? सर तिने मगाशी रिद्धीने एक्सप्रेस झाली, पण मी ज्या वेळेला रिव्ह्यू घेतला क्लासेसमध्ये तर त्यावेळेला बरेच मुली इच्छुक होत्या की आम्हाला पण यायचं प्रोग्राम अटेंड करायला, पण वेळेअभावी किंवा जाग्याअभावी आपल्याला ते सगळं शक्य नव्हतं. पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून हे सगळे इथे उपस्थित आहेत. तशीच कंडिशन इथेही असेल की बऱ्याच मुलींना तुमच्या भावना व्यक्त करायच्या होत्या, ज्या त्यांना आता करता नाही पण त्यांनी पत्रात केल्या होत्या. सर मुलींचं हे त्यांनी लिहिल्या, पण ज्या वेळेला आम्हाला गोळे सर म्हणाले की आपण शिक्षकांनी लिहूया, नीलमचाही फोन आला, रेश्माचा फोन आला, तर ते लिहित असताना मध्ये मध्ये आम्हाला बऱ्याच अडचणी येत होत्या. म्हणजे कोण भेटायला आलं आम्हाला HM स्पेशली, तर आम्हाला थांबावं लागत होतं. पण ज्यावेळेला आम्ही साईन केली ना सर, त्यावेळेला आमच्याही डोळ्यात फार म्हणजे भरून आलेलं आम्हाला की आपण अशा लोकांसाठी प्रयत्न करतो ज्यांना हे फेस्टिवल सेलिब्रेट करायला परमिशन तिथे आहे पण फॅमिली सोबत नाहीये. हे कुठेतरी मिस होतं त्यांना प्रत्येक गोष्ट. एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये सर तुम्ही प्रत्येक वेळेला सर्व्हाइव्ह करत असता. मग जेवण सुद्धा माझे आता एक सख्खे दीर आहे ते सियाचीन बॉर्डरवरती आहेत, तर तिथे जेवण जे आपण जेवतो गरम करून खातो ते मला वाटतं की बऱ्याच वेळेला त्याचाही बर्फ तयार झालेला असतो जेवताना. अशा एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये ज्या वेळेला हे सैनिक सोल्जर्स आपले बंधू काम करत असतात, त्यामुळे जसं त्या मुलीने सांगितलं की आपल्याला चैन की नींद जसं आपण म्हणतो किंवा आपण सुख समाधानाने झोपू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी फक्त त्यांच्यामुळे पॉसिबल असतात. हॅट्स ऑफ टू दिस ऑल सोल्जर्स, दोज हू हॅव वर्क हार्ड अँड डेडिकेटेडली फॉर आवर नेशन. मी जास्त वेळ घेणार नाही, पण मी एवढंच सांगेन जाता की आप है तो हम है. थँक्यू. जय हिंद. ज्यावेळेला आपलं काम करत असतो त्यावेळेला आपली काही थोडीशी सामाजिक बांधिलकी असेल किंवा जबाबदारी असते की आपल्या देशासाठी सीमेवर हे सैनिक लढत असतात, अहोरात्र झटत असतात, परिश्रम घेत असतात. म्हणूनच आपण या ठिकाणी भारतामध्ये सर्व सण समारंभ हे साजरे करू शकतो आनंदामध्ये आणि निर्धास्तपणे झोपू शकतो रात्रीच. हे महत्वाचं आहे. आणि मग त्यांच्या प्रती आपल्याकडे असणारं प्रेम भावना या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त झालेली आहेत. त्याबद्दल या ठिकाणी त्याची पोच घेतलेली आहे आणि त्याची पोच आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचलेली आहे. याचा आपल्याला खास अशा प्रकारचा आनंद होत आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी साहेब आले, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि कृतज्ञता व्यक्त करत असतानाच आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे बोललेले, म्हणजे त्यांचं खास कौतुक करतो. म्हणजे कुठली पूर्व आमच्या विद्यार्थिनींनी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालय, कांतीलाल गिरीचंद भंडारी प्राथमिक विद्यालय आणि सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, त्याचप्रमाणे रघुनाथ दर्गाजी ओसवाल विद्यालय जामत्रिपुटी यातील विद्यार्थिनींनी आपल्या सैनिक बांधवांना पत्र पाठविली. म्हणजे हा प्रवास जो चालू झालेला आहे 7 तारखेपासून तो आज 24 तारीख इथपर्यंत आज संपत आहे.
आणि आभाराचं काम माझ्याकडे आलेलं आहे. अतिशय गोड काम आहे या अर्थी की खरंच एक बहीण जेव्हा भावाला पत्र पाठवत असते, अगदी ती राखी म्हणजे राखी पाठवत असते, तर तेव्हा ती राखी चॉईस करत असताना ती 3-4 दुकानं शोधते, एक चांगली राखी शोधली ना तुम्ही सगळ्यांनी अतिशय आनंदाने. आणि त्यांना जेव्हा ती राखी आवडेल तेव्हाच ती राखी ते विकत घेतात. आणि ते पत्र लिहिताना तर त्या प्रत्येक अक्षरामध्ये प्रेम असतं आणि त्यांना एक साधी अपेक्षा असते की हे पत्र, ही राखी जेव्हा आपल्या भावाला पोहोचेल तर तेव्हा किमान आपल्या भावाने एक पत्र पाठवावं. हे पत्र पाठवलं जात नाही, पण किमान त्याचा एक निरोप यावा, त्याचा एक मेसेज यावा, त्याचा एक फोन यावा की तुझी राखी मला पोहोचलेली आहे आणि मी त्याचा आनंदाने स्वीकार करत आहे. आणि ते प्रत्येक भावाकडून होतं असं नाहीये सर आता सध्याच्या काळामध्ये. पण तुमच्यापर्यंत राख्या पोहोचल्या आणि आम्हाला तुम्ही त्याचं उत्तर पाठवलं, आम्हाला तिथेच एवढा आनंद झाला. कारण ते पत्र आम्ही 15 ऑगस्टला सुमारे 8,000 लोकांसमोर वाचून दाखवलं आणि त्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं की कर्नल अमित माने यांनी ते पत्र जरी त्यांच्या नावे पाठवलेलं असलं तरी त्या सगळ्या भावना त्या सर्व सैनिक बांधवांच्या होत्या आणि आमच्यापर्यंत ते पत्र पोहोचलं. तर प्रथमतः मी त्यासाठी आपले आभार मानते, ते पत्र पाठवलं याबद्दल. आणि पुन्हा आज आपण स्वतः आलात, तुमची सुट्टी चालू असेल, त्या सुट्टीतला आजचा हा दिवस आमच्यासाठी काढलात, तर त्यासाठी आभार मानते. कारण हा देखील आमच्या या सर्व विद्यार्थिनी ज्या आहेत त्या प्रत्येक वर्गातल्या आम्ही 2-2 विद्यार्थिनी बोलवलेल्या आहेत आणि यासाठी बोलवलंय असं की प्रत्येक वर्गापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे की आपल्या शाळेमध्ये असा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही तुमचे आभार व्यक्त केले, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केलात आणि या भावना सगळ्या वर्गांपर्यंत, सर्व मुलींपर्यंत पोहोचतील. तर सर्व मुलींच्या वतीने मी आपले खूप मनापासून आभार मानते.